आता बघा, आता हे जे उदाहरण आपण घेतोय हे पण गॉस डायव्हर्जन्सचं एक्झाम्पल आहे. स्पियर दिलेला आहे पण त्याचा फर्स्ट ऑक्टंट दिला आहे. काय दिलं आहे? फर्स्ट ऑक्टंट. फर्स्ट ऑक्टंट म्हणजे त्याचा एक तुकडा. हे बघा, असा जर का गोळा घेतला तुम्ही आणि त्याचे जर का तुकडे केले तर तुकडे किती होतील? 4 नाही होणार बाळांनो, 8 होतील. 8. कारण तो आहे समोरून नका बघू, गोळा बघा रे. असा गोळा आहे, याची जर का तुम्ही अशी आडवाने उभं केलं, एक तुकडा, 2, 3 आणि 4, वरचे 4 तुकडे आणि खालचे 4 तुकडे, 8 होतील ना. कळालं का? तुम्हाला त्या एका तुकड्याचं काढायचं आहे. आता एका तुकड्याला जर बाहेर काढलं बाळांनो तर तो कसा बनेल माहिती आहे का? असा तुकडा येईल. असा समोरून दिसतोय पण हा खालचा सरफेस, इकडचा सरफेस आणि पाठीमागचा सरफेस असं येईल ना. ते 3D मध्ये जर काढलं तर तो तुम्हाला हे कळतोय का? तो तुकडा जर बाहेर काढला ना, असा सरफेस, त्याचा असा सरफेस, वरून ते कवच आणि खालचा सपाट सरफेस, समजते? असे 3 सरफेस राहतील. मग आपण आता एक काम करूया, आपण एक काम करूया. चला बरं का, याला गॉस डायव्हर्जनने मला सॉल्व करायचं आहे. पहिले काय करणार? फंक्शन लिहून घ्या. फंक्शन इज इक्वल टू वाय झेड आय कॅप झेड एक्स जे कॅप एक्स वाय के कॅप. मला सांगा बाळांनो, आता तुम्ही पटापट फास्टमध्ये, जर समजा आपल्याला डेल इंटू एफ काढायचं असेल तर आयला चिटकून विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. एक्स आहे का? 0. इथं विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं आहे, वाय आहे का? 0. झेड काढायचं आहे का? याचा अर्थ उत्तर किती आला? 0. समजते का नाही? या पुढचं या. पुढचा पॉईंट कुठला आहे बरं का? आता आपला पुढे जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्याला आता याचं काय करायचं आहे? आपला याचा यूज डायव्हर्जन्स थेरम. यूज डायव्हर्जन्स थेरम. आता तुम्ही मला सांगा, सरफेस किती आहेत रे इकडचे? एक S1 बाहेरचा सरफेस, गोल सरफेस, हो, एफ बार dx dy प्लस साईडचा सरफेस किती आहे रे? 3 आहेत. 3 खालचा, साईडचा आणि इकडचा किती आहेत? ते 3. काय करू? 3 डबल इंटिग्रेशन S1 एफ बार dx dy इज इक्वल टू, इकडे उत्तर किती बाळांनो? 1 2 3 V1 हां डेल इंटू एफ बार dx dy dz. हा डायव्हर्जन थेरम. याचं उत्तर किती आलं रे? 0. काय उत्तर याचं? मला सांगा बाळांनो, जर तुम्हाला समजा तो सरफेसचा एरिया काढायचा आहे वरचा, म्हणजे हा एफ dx dy, तर तुम्हाला हे पलीकडे फेकावं लागेल. हा तर 0 आहे ना, हा पलीकडे गेल्यावर काय होईल? 3 टाईम S1 एफ बार dx dy. आणि हा काय बरं का? हा तो पोर्शन आहे जो सपाट आहे. हा कर्ववाला आहे. हा काय आहे? सपाट आहे. असे किती येते? 3. मग मी काय करतो? याला आय लिहितो. याला काय लिहितो? आय इज इक्वल टू 3 टाईम 1 2 एफ बार dx dy. हे उत्तर आहे आपलं. हे काढायचं आहे तुम्हाला, कारण की हा याच्या बरोबरीचा आहे. तो हे उत्तर काढा ना तुम्ही, उत्तर येऊन जाईल आपलं. मग काय करणार? 3 डबल इंटिग्रेशन, मी डायरेक्ट पोलरमध्ये कन्वर्ट करून टाकतो. नाही तर लिहा एफ बार काय बाळांनो, आता लक्षात घ्या, जर समजा तुम्ही एक्स आणि वायमध्ये करताय तर झेड काय होऊन जाईल? 0 होईल ना. हां, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? झेड इज इक्वल टू 0 पुट करावं लागेल. फंक्शनमध्ये टाका. हे काय फंक्शन आहे? हा झेड 0 टाकला तर आहे खतम, हे पण खतम. एवढं उरेल ना फक्त, एक्स वाय उरेल. मग हा एफची व्हॅल्यू आता काय होऊन जाईल नवीन? एफ बार बराबर एक्स आणि वाय. मग टाका फक्त एक्स वाय dx dy. कन्वर्ट इंटू पोलर, कन्वर्ट इंटू 2 वाला येतो इंटू पोलर. मग पोलरमध्ये कन्वर्ट करा, लागा कामाला. पोलरमध्ये कसं कन्वर्ट करतात तुम्हाला हाफ सर्कलमध्ये शिकवलं. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साईन थिटा, ठीक आहे. नंतर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बराबर आर स्क्वेअर आणि dx dy बराबर आर dr d थिटा. हे डबलसाठी बरं का. मग उचलून आता याला टाकायचं आपल्याला. बघा बरं का, मग आता याला काय करणार आपण? पोलरमध्ये करायचं ना, इकडे 3 डबल इंटिग्रेशन एक्स वाय dx dy. चला टाका रे. हे शोधायचं ना तुम्हाला. 3 ए आरची लिमिट काय असणार आता? 0 पासून. काय इक्वेशन काय होता? हे 1 आहे ना, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे ना. पण लिमिट आरचं काय होऊन जाईल? आर इज इक्वल टू 1. हां, आणि सांगा थिटाचं काय लिमिट राहणार आता? 0 टू π/2 राहील बाळा. 0 टू π/2 राहणार क्वाड्रंटसाठी, ठीक आहे. तर मग आता आपण जर काय इथपर्यंत आलो, त्याचं उत्तर बघा. एक्सची व्हॅल्यू काय टाकली आपण? आर कॉस थिटा. वायची व्हॅल्यू काय टाकली? आर साईन थिटा. आणि dx dy ची व्हॅल्यू काय टाकली? आर dr d थिटा. जमताय का? हे काय इथं लिहून दिली नाही का? उगं लिहिले का मी? हे काय आहे बघा, एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू उचलून टाका त्याच्यामध्ये. फक्त एक्सची व्हॅल्यू टाकली, वायची व्हॅल्यू टाकली, आर dr d थिटा. चला सांगा बरं का, आता पहिले आपण आरवाला सोडून घेऊया. 3 हा थिटा 0 टू किती आहे? π/2. हां, मला सांगा आरचं सोडवायचं तुम्हाला. 0 टू 1. आरवर कोण आहे रे? इथं आर आहे, इथं आर आहे, इथं आर आहे. काय झाला? आरचा क्यूब dr. आणि बाहेर कोण कोण गेला? बाहेर गेला कॉस थिटा, बाहेर गेला साईन थिटा, बाहेर गेला डी थिटा. पकडा बरं का. आता हे याला आपण आता सॉल्व करूया. याला जर आपण सॉल्व केला तो अल्फा एक्स आर आहे ना, तो
अल्फा एक्सचा क्यूब करायचा आपल्याला. डोक्यावरती किती झाला हा क्यूब. इकडे जर गेलो आपण तर किती राहणार बाळांनो, हा असणार 0 to 1. तो 0 to 1 हा 0 to 1. मग आपल्या झालं उत्तर. आता बघा किती 1/4. किती उत्तर आलं याचं 1/4. तो I इज इक्वल टू 3 हां 0 to π/2 हा उत्तर किती आला 1/4 राईट. मग बाहेर काय काय राहतं आहे आता, बाहेर राहते बाळांनो साईन थिटा कॉस थिटा डी थिटा. चालेल, चला टाकून द्या लास्टला पकडा. आता काय करणार मी थ्रू आउट टाकतो बघा कसं टाकतो लक्षात घ्या. मी टाकतो पहिले 3. काय टाकला पहिले 3 इंटू इंटिग्रेशन टाकायचं बघा. इंटिग्रेशन मी टाकला इंटिग्रेशन. लक्षात घ्यायचं कॅल्क्युलेटर आपलं रेडियनमध्ये पाहिजे आहे का, आर दिसतोय ओके. हां आता इंटिग्रेशन टाका 1/4 आहे तो 1/4 ओके टाकला 1/4. पुढे या, पुढे गेलो पुढचा बाहेर टाकला इंटू साईन थिटा इंटू कॉस थिटा साईन अल्फा एक्स इंटू कॉस अल्फा एक्स. पुढे गेलो कुठून कुठवर व्हॅरी व्हायचं आहे 0 to π/2 ओके. हे झालं आपलं आन्सर, हे झालं आपलं आन्सर. हे फायनल आन्सर राहणार आहे, तुम्ही नीट टाका ठीक आहे. हे फायनल आन्सर राहणार आहे, तुम्ही नीट टाका. मग उत्तर काय येईल आता I इज इक्वल टू किती आलं 3/8. किती उत्तर आलं 3/8. तो 3/8 इज युअर आन्सर.